जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त। साजयो तुझा जीव माझा गुंतला ग या सॉन्ग वरती झालेला आहे। तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओला लागणारा बिटमार्क आणि शेक इफेक्ट आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो। आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आपला जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या मित्रांनो, कारण मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, जरा ना वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात। तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरूनच अलाइट मोशन हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे, त्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे। टेलिग्राम चॅनलवरती पिनड कमेंट्समध्ये भेटून जाईल मित्रांनो। त्यानंतर मी तुम्हाला 2 शेक इफेक्ट आणि एक बिटमार्क आणि एक शेक इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो, तो तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। क्यूआर कोडमध्ये त्याची लिंक आहे मित्रांनो, कारण मित्रांनो मी क्यूआर कोड याच्यासाठी दिलेला आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही काय नाही। आणि जर तुम्हाला क्यूआर कोड जर तुम्हाला अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करता येत नसेल तर मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो, तो तुम्ही बघून घ्यायचा आहे, मग समजेल मित्रांनो। तर बिटमार्क ओपन करायचं आहे। बिटमार्क ओपन केल्यानंतर मित्रांनो आता शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। इथे पहिली जी लेअर आहे ती कॉपी करून घ्यायची आहे, कॉपी लेअर करून कॉपी करायची आहे। त्यानंतर बिटमार्कमध्ये यायचं आहे। इथे 2.21च्या बीटवरती येऊन या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचं आहे। त्यानंतर या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे या लास्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तर इझिली होऊन जाईल मित्रांनो। तर त्यानंतर अजून एकदा शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। त्यानंतर दुसरी लेअर कॉपी करून घ्यायची आहे, बिटमार्कमध्ये पेस्ट करून टाकायचं आहे। 4.3च्या बीटला येऊन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या कलर अँड फिलवरती क्लिक करून ते लास्टचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर ते 3 नंबरची लेअर कॉपी करून घ्यायची शेक इफेक्टमधनं आपल्या। कॉपी केल्यानंतर बिटमार्कमध्ये जायचे। इथे 5.15च्या बीटला येऊन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, पेस्ट लेअर करायचे। त्यानंतर या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, लास्टचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर अजून एकदा शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे। त्यानंतर आता आपण कोणती लेअर घेतली थांबा, 4थी लेअर कॉपी करून घ्यायची मित्रांनो आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन। हे 4थी मित्रांनो बघू शकता। त्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं आहे, ते थोडंसं स्क्रोल करून येते 6.27च्या बीटला येऊन या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं आहे। त्यानंतर नेहमीप्रमाणेच इथे लास्टचं ऑप्शन सिलेक्ट करायचं कलर अँड फिलमध्ये जाऊन। त्यानंतर 5वी लेअर कॉपी करायची आहे। 5वी लेअर कॉपी केल्यानंतर बिटमार्कमध्ये जाऊन तर या 8.9च्या बीटला येऊन ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं आहे। त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन लास्टचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता काय करायचं आहे, इथे 2.21च्या पुढचे जी लेअर आहे मित्रांनो ते कॉपी लेअर करून घ्यायचे। त्यानंतर ते पुढे पेस्ट करायचे आहे। 9.22ला यायचं आहे, 9.22 बीटला यायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर। त्यानंतर 11.3च्या लेअरला 3च्या बीटला यायचं आहे, त्या लेअरवरती क्लिक करून ते टाइम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, बघू शकता मित्रांनो इथे फिंगर। त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे 3 नंबरच्या, तर इझिली आपल्याला होऊन जाईल। त्यानंतर तरी दुसरी लेअर सोडायची, तिसरी लेअर कॉपी करून घ्यायची मित्रांनो। तरी लेअर कॉपी केल्यानंतर पुढे स्क्रोल करायचं थोडंसं। त्यानंतर 11.3च्या बीटला या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे। त्यानंतर टाइम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑप्शनवरती क्लिक करायचे, तर इझिली होऊन जाईल मित्रांनो। त्यानंतर हे जे
8.9च्या 9 बीटवरची बीटच्या पुढची जी लेअर आहे ती कॉपी करून घ्यायची. त्यानंतर ना इथे पेस्ट करून टाकायचं आहे. त्यानंतर ना 13.3च्या बीटला येऊन टाइम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचे टाइम ड्युरेशनमधून. त्यानंतर ना इझिली आपला व्हिडिओ जो आहे तो रेडी होऊन जाईल मित्रांनो. आणि जर तुम्हाला इथे ग्रुपमध्ये तुमचा फोटो ॲड करायचा असेल त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे. ते 3 ग्रुप दिलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर ना पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. तर इथे बघू शकता ते इमेजेस आहेत, त्या इमेजवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलमध्ये जाऊन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आपला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. तर मी इथे बघू शकता मोबाईलचं इमेज ॲड करतो. तर ते आलेलं आहे बघू शकता मित्रांनो. तर अशाच प्रकारे तुम्ही इथे 3 ग्रुप्स दिलेले आहेत मित्रांनो. इथे तुम्ही तुमचा फोटो रिप्लेस करून घ्यायचे. तर केल्यानंतर ना इझिली तुमचा इथे येऊन जाईल मित्रांनो इमेज. त्यानंतर ना आपला जो व्हिडिओ तो रेडी झालेला आहे मित्रांनो बनून. तर ह्या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी मित्रांनो इथे वरच्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तर इझिली आपला व्हिडिओ जो आहे तो गॅलरीमध्ये एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो. एक्सपोर्ट झाल्यानंतर सेव्हचं ऑप्शन येईल. सेव्ह केल्यानंतरच गॅलरीमध्ये एक्सपोर्ट होतं मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र. वरून रामकृष्ण हरी.